तर मनसे यापुढे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने। सोबत संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, काय सांगाल गेल्या काही दिवसांपासूनच्या सर्व राजकीय घडामोडी, राज ठाकरेंच्या महायुतीसोबत नेत्यांसोबतच्या भेटीगाठी आणि आजचा वर्धापन दिन? गेले 18 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे महाराष्ट्र सैनिक सातत्याने आम्ही संघर्ष करतोय। सन्माननीय राजसाहेब आज यापुढे पक्षाची दिशा कशी असेल, कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं आहे हे निश्चितपणे आम्हाला मार्गदर्शन करतील। तो जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करू। 18 वर्ष झाली आम्ही, हा खूप भावनिक क्षण आहे आमच्यासाठी। 18 वर्ष एका पक्षात आम्ही काम करतोय, सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय। सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल म्हणता आणि महायुतीसोबत जाणार आज होईल घोषणा वाटते? नाही, मला महायुतीबरोबर जाऊ नाही जाऊ याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब घेतील, पण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेत असला पाहिजे या दृष्टीने आम्ही नक्की मार्गक्रमण करू। सध्याचं जे महाराष्ट्राचे राजकारण हे सुरू आहे की आता मागच्याच काळात की अजितदादांनी सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, दुसरीकडे महायुतीसोबत आता एकनाथ शिंदे आलेले आहेत, सर्व आलेले आहेत आणि या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल मला असं वाटतं जर कोणाला साफ करता येत असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच करता येऊ शकतो। आणि यामध्ये एक लोकांना स्वच्छ असं जर राजकारणी कोण वाटत असेल तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे। आणि निश्चितच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं मला देखील वाटतंय। सत्तेच्या दिशेनेच मनसे यापुढे वाटचाल करेल असं म्हणत एक सूचक इशाराच संदीप देशपांडे यांनी दिलाय। कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।